DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गेल्या 40 वर्षांपासून शेलू येथील गायत्री नगरमध्ये रहिवाशांचा PTRचा प्रश्न प्रलंबित होता। येथील नागरिकांनी प्रत्येक राज्यकर्त्यांकडे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मागण्या केल्या, निवेदने दिली, आंदोलने केली, परंतु त्यांच्या लढ्याला यश आले नाही। परिणामी पात्रता असतानाही नागरिकांना घरकुल सारख्या योजनांचा लाभ घेता आला नाही। हा प्रश्न आम्ही गायत्री नगर येथील शिष्टमंडळासोबत घेऊन परभणी जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार माननीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि राज्याच्या राज्यमंत्री तसेच परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या समोर मांडला। माननीय मेघनादिदींनी शिष्टमंडळाला सन्मानपूर्वक वागणूक देत आपुलकीने विषय समजून घेतला आणि म्हणाल्या, पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पना देशात आपल्या पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी आणि राज्यात लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सत्यात उतरवत आहे। तीच संधी मला शेलू येथील गायत्री नगरवासियांच्या कामात मिळत आहे। मी यापूर्वी अनेक मोठे प्रकल्प आणले आहेत आणि पुढेही आणणार आहे, परंतु गायत्री नगरमधील श्रमिक कष्टकरी नागरिकांच्या चेहऱ्यावर PTR मिळाल्यानंतर उमटणारे स्वप्नपूर्तीचे हसू हेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आणि आशीर्वाद ठरणार आहे। यानंतर मेघनादिदींनी तात्काळ संबंधित यंत्रणेला आदेश देऊन कमीत कमी वेळात गायत्री नगरवासियांना त्यांच्या मालकी हक्काचा PTR देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे। शेलू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माननीय तुकारामजी कदम यांनी ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली आणि अखेर मुहूर्त ठरला। येत्या शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते गायत्री नगरवासियांना PTRचे वितरण करण्यात आले आहे। 40 वर्षांनंतर गायत्री नगरवासियांसाठी ही खऱ्या अर्थाने दीपावलीची अनमोल भेट ठरली आहे। माननीय नामदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर आणि माननीय साहेबांचे मनपूर्वक आभार। यावेळी शेलू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री तुकारामजी कदम, भारतीय जनता पक्षाचे मार्केट कमिटीचे सभापती संजयजी रोडगे तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोळ, शेलू। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।